वर्ध्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मिनी वर्धिनी सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या महोत्सवाच्या मिनी सरस वर्धिनी महोत्सवाच्या माध्यमातून इथे वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आलेले आहे आणि या माध्यमातून बचत गटांना महिलांना जे ग्रामीण भागामध्ये बचत गटाच्या माध्यमातून उत्पादनं केली जातात तर त्या उत्पादनांना इथे विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि हे या स्टॉलच्या माध्यमातून इथे या उत्पादनांची विक्री करण्यात येत आहे। जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने महिला बचत गट आहे आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे खाद्यपदार्थ देखील तयार केले जातात। यासाठी खाऊगल्ली देखील इथे तयार करण्यात आलेली आहे आणि या एकूणच या प्रदर्शनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद वर्धेकरांचा मिळत असल्याचे दिसून येत आहे। एकूणच इथे वेगवेगळ्या जे बचत गटांच्या माध्यमातून जी उत्पादनं तयार करण्यात आलेली आहेत तसेच महिलांनी जी उत्पादनं तयार केलेली आहेत तर ते विक्रीसाठी इथे उपलब्ध करण्यात आलेली आहेत आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी इथे जिल्हा व्यवस्थापक आहेत आपण मनीष कावळे आपण त्यांच्याकडे जाऊया। भाऊ काय सांगाल इथून या आयोजनाच्या अनुषंगाने? नमस्कार, मी मनीष कावडे, जिल्हा व्यवस्थापन वर्धा येथे विपणन म्हणून काम करतो, ज्यामध्ये मी मार्केटिंगचं काम करतो ना। वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण जे आज प्रदर्शनी भरवली आहे, जिल्हास्तरीय मिनी प्रदर्शनी वर्धिनी महोत्सव म्हणून, यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे प्रदर्शन भरतो आणि वर्धा जिल्ह्यामध्ये स्पेशली यावर्षी आम्ही कृषी, पशु आणि आम्ही उमेदची एकत्र केलेली आहे, ज्यामध्ये वर्धा जिल्ह्यातली वर्धाच्या लोकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि या ग्रामीण महिलांना एकत्र करून व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याला अजून उज्ज्वल कसं करता येईल, त्यांना त्यांचा व्यवसाय कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही त्यांना मार्केट उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यातून हे विक्री होणार आहे। या ठिकाणी एकूण 80 स्टॉल आहे उत्पादनाचे आणि 20 स्टॉल आहे जेवणाचे, ज्या माध्यमातून यांना विक्री वेगवेगळे करता येईल आणि त्यांची आर्थिक उन्नती होईल, अशा दृष्टिकोनातून आम्ही सगळं एक आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। वर्धेकरांना असं आवाहन करतो की आम्ही या प्रदर्शनीचा कृषी, पशु आणि उमेद या असा संगम या ठिकाणी घडून आलेला आहे, तर यांनी सगळ्या नागरिकांनी यांचा सहभाग घ्यावा आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी येऊन खाद्य संस्कृती पण या ठिकाणी ठेवली। ग्रामीण खाद्य संस्कृती यामध्ये साधं जेवण आणि शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पद्धतीने आपण या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सायंकाळचे वेगवेगळे कलात्मक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी केलेले आहे। नृत्यस्पर्धा आहे, फॅशन शो आहे, ऑर्केस्ट्रा आहे, याचा सुद्धा आनंद वर्धेकरांनी घ्यावा अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी येऊन प्रत्येकाने भेट द्यावा, म्हणजे ग्रामीण संस्कृती काय हे तुम्हाला कळेल आणि याचा लाभ पण सुद्धा घेता येईल। किती दिवस हा महोत्सव असणार आहे आणि या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कसा फायदा होणार आहे? या प्रदर्शनी जी भरवली आहे 23 जानेवारी ते 27 जानेवारी असा एकूण 5 दिवसीय प्रदर्शनीचा कालावधी असणार आहे आणि ज्या महिलांना आपण 5 दिवसीय विक्रीचे दालन उपलब्ध करून दिलेले आहे। जो काही विक्री होणार आहे तो त्यांचा पैसा त्यांच्याजवळच राहणार आहे। हे शासनाने फ्री ऑफ कॉस्ट त्यांना हे सगळं उपलब्ध करून दिलेले दालन आहे आणि यांची राहण्याची सगळी सोय वगैरे शासनानेच केलेली आहे। फक्त यांनी यांचा माल आणून विक्री करायचा आहे। सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्यांना एक आर्थिक मदत पण होईल आणि त्यांचे जे काही उत्पादन आहे त्यांना एक मार्केट मिळेल। हा मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आपण ऑनलाईन पण विक्री करतोय आणि ऑनलाईन सुद्धा विक्री करतोय आणि वर्धा जिल्ह्याच्या वर्धिनी आमचा एक ब्रँड असल्यामुळे आम्ही वर्धिनी.com ही वेबसाईट तयार केली असली, त्यावर सुद्धा ऑनलाईन आम्ही विक्री करत आहे। अशा पद्धतीने महिलांना सक्षमीकरणासाठी काम करत आहे। नक्कीच या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहे। महेश म्हणजे TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।